तर राम राम मित्रांनो, माझं नाव आहे शुभम जगताप आणि स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण डाएट बनवणार आहे ओट्सचं आणि त्याच्यापासून शेक बनवणार आहे. तर मी तुम्हाला त्याची प्रोसेस दाखवतो. हाय प्रोटीन असणार आहे ते. तर चेक करून मी तुम्हाला सगळे मटेरियल दाखवतो, त्यात काय काय आहे ते बघा. हे बघा, हे मटेरियल घेतलं आहे मित्रांनो आपण. हे टोफू आहे म्हणजे सोयाबीनचं पनीर. हे पिंटोलरचं हाय प्रोटीन ओट्स आहे आणि हे 2 बनाना आणि हे सीड्स आहेत, वॉटरमेलन, पंपकिन आणि सनफ्लॉवर सीड. तर आता हे टोफू आपण एकदा ह्याच्यात बॉईल करून घेऊया. म्हणजे हे थोडं हे फ्रोझन असतं म्हणजे तर त्यासाठी त्याला बॉईल करावं लागतं ह्याच्यात. तर ह्याच्यातनं बॉईल करून घेऊया आपण. 5 ते 10 मिनटं याला बॉईल करून घेऊ आणि नंतर परत त्याला काढून मोठ्या मिक्सरच्या ह्याच्यात बारीक करून घेऊया. तर चला, हे मित्रांनो बॉईल झाले. आता आपण त्याला बाहेर काढून घेऊया. समोसा घेतो, त्याच्यातनं आपण त्याला बाहेर काढून घेऊ. हे बघा मित्रांनो, बॉईल झालंय, पूर्ण वाफा निघते त्याच्यातनं. त्याला ठेवूया इथं आणि ह्याला 1 मिनिट बाहेर. तर मित्रांनो, हे पाणी आपण आता बेसिंग मध्ये ओतून देऊया आणि हे काय आता कामच नाही राहते. आता टाकलं आपण मिक्सर मित्रांनो, हे भांडे घेतलं आपण एवढ्या साईजचं, मोठ्या साईजचं आहे. तर आता ह्याच्यातनं आपण सगळं ग्राइंड करून घेऊया सगळं मटेरियल. तर ते पण तुम्हाला दाखवतो. तर ना, हे आता एकदा वॉश करून घेऊ आपण. आता ह्याच्यात टाकू, पहिला टोफू टाकूया. याला थोडस कट करूया. तर काय करू, हे ओट्स टाकून घेऊया याच्यात पूर्ण. हे सीड्स पण टाकून देऊ पूर्ण आणि हे बनाना पण पूर्ण टाकू. हे आता माझ्या हातात मोबाईल आहे, 2 मिनिटं मी व्हिडिओ थांबून बनाना टाकून घेतो याच्यात. बघा मित्रांनो, 2 केळी टाकून घेतले, तिथं साल्ट आली. तर हे कॅप लावून आपण ह्याला एकदा बारीक ग्राइंड करून घेऊ एकदम. नंतर परफेक्ट बसू. मित्रांनो, आता ह्याला पूर्ण बारीक करून घेऊ आपण. तर हे बघा मित्रांनो, असं झालंय. तर तुम्हाला मोठ्या बाउल मध्ये काढून दाखवतो. बघा मित्रांनो, आता रेडी झालंय. याला बाउल मध्ये काढून घेतलंय. एकदम थिक झाले हे. काही जण म्हणजे ह्याच्यात दूध टाकून पण तुम्ही ह्याला पातळ करून शेक बनवू शकता प्रॉपर. तर मी ह्याला, मला घट्ट आवडतं तर मी हे घट्ट केलं एकदम. म्हणजे हे चमच्याने पण खाऊ शकतो, पण ज्यांना जर म्हणजे असं चमच्याने खायचं नसेल, डायरेक्ट प्यायचं असेल, तर ह्याच्यात दूध टाका, अजून पातळ करा. मला तर हे असंच आवडतं. आणि हे पिंटोलचं हाय प्रोटीन ओट्स आहे आणि ह्याच्यात म्हणजे सगळं कोको पावडर ते सगळं ऍड असतं. म्हणजे काय म्हणतात, काजू वगैरे, पंपकिन सीड. आपण पंपकिन सीड, सनफ्लॉवर सीड ते तर एक्स्ट्रा ऍड केलंय, पण त्याच्यात तर मित्रांनो, ह्याच्यात एक सांगायचं तर तुम्हाला राहून गेलं, ह्याच्यात पूर्ण 40 ग्राम प्रोटीन आहे. टोफू वगैरे सगळं धरून, सीड्स वगैरे. आता ह्याला खाऊ आणि आता जिमला जातो. इथे तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसं झालंय. एकदम गोड झाले आणि ते पिंटोलचं चॉकलेट ओट्स असल्यामुळं ते चॉकलेटचा पण थोडा फ्लेवर येते. आणि आपण बनाना टाकलं ना, तर त्याचा पण थोडा असा गोड फ्लेवर येतोय. तर खाऊया. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी आता म्हणजे रेग्युलर व्हिडिओ टाकत जाईल. सध्याच व्हिडिओमध्ये म्हणतात, पण इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ टाकत जाईल. तर बघत जावा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करा.